संघामध्ये असं सुरुवातीच्या काळापासून असं मानलं गेलं आणि मांडलं गेलं की कोणत्याही स्वयंसेवकाला जात विचारायची नाही, कोणत्याही स्वयंसेवकाची जात महत्त्वाची नाही, त्याची ओळख एकच ती म्हणजे हिंदू. या जातीच्या प्रश्नांवरचं खरं आणि टिकाऊ उत्तर काय ते म्हणजे आंतरजाती विवाह जास्तीत जास्त होणं. जितके आंतरजातीय विवाह होतील तितक्या जाती कोलमडून पडतील. संघ परिवारामध्ये जितकी आंतरजातीय लग्न झाली आहेत तितकी इतर कुठेच झालेली नाहीत. आज जर आपण लोकसभेची आणि संसदेची आकडेवारी काढून बघितली तर सर्वात जास्त ओबीसी, एससी आणि एसटी खासदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. हिंदुत्वाची किंवा भारतीय राष्ट्रवादाची मांडणी ही मुस्लिम लक्षी किंवा मुस्लिम केंद्री असू नये असं मला वाटतं. आणि कदाचित मला असं वाटतं की संघसुद्धा त्या प्रकारे विचार करत असावा. स्त्रियांना सामावून घेण्यासाठी संघ अजून अनुकूल नाहीये का? राष्ट्रीय सेवक संघ हा पुरुषांची संघटना असणं याचा अर्थ तो पुरुष वर्चस्ववादीच असं आहे असं मानायचं काही कारण नाही. म्हणजे राष्ट्रसेविका समिती ही जर महिलांची आहे तर उद्या असं कोणीतरी म्हणू शकेल ना की राष्ट्रसेविका समितीत पुरुषांना का प्रवेश नाही, असं उलटं पण म्हणता येईल ना. नमस्कार, मी रोहित हरीप द पॉलिटिक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 2025 म्हणजे या वर्षामध्ये 100 वर्ष पूर्ण होत आहेत. 100 वर्षामध्ये संघ ज्या प्रकारे विस्तारलेला आहे ते बघता संघ आज भारतातली तर का सगळ्यात प्रभावशाली संघटना म्हणली तर ते आपल्याला नक्कीच नाकारता येणार नाही. असं असताना आता आगामी काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमोर एक राजकीय संघटना म्हणून आणि भाजपसारख्या पक्षाची मातृसंस्था म्हणून भविष्यात काय आव्हानं असणार आहेत त्या संदर्भात आपल्याला चर्चा करायची आहे. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार सारंगी दर्शने सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे पॉलिटिक्समध्ये. तुम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला इतके वर्ष बघताय, पत्रकार आहात, राजकीय क्षेत्रात तुमचा वावर होता, अभ्यास आहे. असं असताना जेव्हा आपण संघाविषयी बोलतो तेव्हा मला पहिल्यांदा तुम्हाला विचारायचं आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही जात धर्म न पाळणारी संघटना मानली जाते आणि हिंदुत्व हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक मुख्य अजेंडा आहे असं म्हणलं जातं. पण गेल्या काही वर्षामध्ये आपण भारत आणि महाराष्ट्रातली सुद्धा तत्कालीन राजकीय परिस्थिती बघितली तर असं दिसतं की जातीयवादाचं आव्हान हे हिंदुत्वासमोर फार प्रकर्षाने उभं राहते. तर मग हे जातीयवादाचं आव्हान संघाला कसं पेलणार आणि संघ या सगळ्या गोष्टींकडे आव्हान म्हणून बघतं का? संघ मुळात जातीपाती मानतच नाही. हे संघामध्ये असं सुरुवातीच्या काळापासून असं मानलं गेलं आणि मांडलं गेलं की कोणत्याही स्वयंसेवकाला जात विचारायची नाही, कोणत्याही स्वयंसेवकाची जात महत्त्वाची नाही, त्याची ओळख एकच ती म्हणजे हिंदू. त्याच्यामुळे तुम्ही आज जर अनेक स्वयंसेवकांना विचारलं की अरे तुझ्या शाखेमध्ये अमुक अमुक स्वयंसेवक होता, तो कुठल्या जातीचा, अनेकांना माहिती पण नसतं किंवा अनेक जण वर्षानुवर्ष एकमेकांना जाती विचारत पण नाहीत. याचा अर्थ भारतातलं जातवास्तव सगळं संपलंय असं नाहीये, ते आहे आणि ते अत्यंत गंभीर आहे. याचं कारण असं की भारतामध्ये सर्व जातींच्या लोकांचा, तरुणांचा विकास झालेला नाही, सर्व जातींवरचा अन्याय दूर झालेला नाही, भारतीय समाजातली जातीयता गेलेली नाही आणि राखीव जागांच्या धोरणामधून आपण जी वाटचाल सुरू केली त्या वाटचालीमध्येही अनेक नवीन तिढे निर्माण झाले. आज महाराष्ट्रामध्ये जे मराठा आंदोलनाचं आपल्याला भवितव्य किंवा जे चित्र दिसतंय त्याच्यामधून हे आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे जातींचे संघर्ष, जातींचे आणि पोटजातींचे संघर्ष, जातींचे सत्तेशी असलेले संबंध आणि भारतीय समाजातली एक जातीनिहाय उतरंड, या सगळ्या गोष्टी एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला संघ त्याच्या पद्धतीने याला उत्तर देण्याचा जो प्रयत्न करतो तो आहे. आता संघाचं याच्यावरचं उत्तर काय आहे की हिंदू तितका मिळवावा, सगळ्या हिंदूंनी एकत्र यावं, सर्व हिंदू समान असावेत आणि सर्व हिंदूंना समान संधी असाव्यात. आता याच्यामध्ये प्रश्न येतो कुठे? ज्यांचं शैक्षणिक विकास झालेला नाहीये किंवा आर्थिक विकास झालेला नाहीये किंवा ज्यांना संधी मिळाल्या नाहीत त्यांचं हिंदू म्हणून एकत्र येणं हे अत्यंत प्रतिकात्मक ठरू शकतं. याचं कारण त्यांचे प्रश्न सुटलेले नाही आहेत आणि ते प्रश्न जर सुटले नसतील तर अशा हिंदूंच्या ऐक्याला मर्यादित अर्थ राहतो. म्हणून संघाच्या एका पुरोगामी भूमिकेचं स्वागत करायला हवं ते म्हणजे संघाने राखीव जागांचं जे धोरण आहे त्याचं कायम समर्थन केलंय. आपण सगळ्या आजपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांची वक्तव्य काढून बघा, सर्वांनी राखीव जागांच्या धोरणाचं समर्थन केलंय
आणि ही एका अर्थाने पुरोगामी भूमिका अशासाठी आहे की त्यावेळेला घटनाकारांनी जी तरतूद केली त्याच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारची जी मॉडेल्स क्रिएट व्हायला आवश्यक होती की एका जात समुदायाला मिळालेली सवलत पुरेशी नाही, ती खालपर्यंत पर्कोलेट पाझरत जाणं आवश्यक असतं. त्याच्यामध्ये अनेक त्रुटी असू शकतात. पण मूलतः राखीव जागांच्या धोरणाला संघाचा पाठिंबा असणं हे एका अर्थाने मला असं वाटतं की आधुनिक भारताच्या वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाचं आणि पुरोगामी पावलं. आता संघटनात्मक पातळीवरती ज्या वेळेला संघ विचार करतो तेव्हा मला असं दिसतं की संघामध्ये कोणतीही जबाबदारी देताना, कोणतंही काम देताना किंवा कोणत्याही माणसाचा संघामध्ये विचार करताना अशा प्रकारे जाती ह्या विचार होत नाही. म्हणजे आपण अनेक समाजसुधारकांनी असं म्हटलं की या जातीच्या प्रश्नांवरचं खरं आणि टिकाऊ उत्तर काय, तर त्याच्यावरचं खरं आणि टिकाऊ उत्तर एकच ते म्हणजे आंतरजाती विवाह जास्तीत जास्त होणं. जितके आंतरजाती विवाह होतील तितक्या जाती कोलमडून पडतील आणि पुढच्या पिढ्यांना आपल्या जातीची ओळख ही मिटून टाकता येईल, पुसून टाकता येईल. आपण जर बघितलं तर संघ परिवारामध्ये जितकी आंतरजातीय लग्न झाली आहेत तितकी इतर कुठेच झालेली नाहीत. मी आत्ता आपण जर बोलता बोलता नावं घ्यायची ठरवली तर अनेक नेत्यांची आपल्याला नावं घेतात. गोपीनाथ मुंडेंचं नाव आहे, शिवराज सिंग चौहानांचं नाव आहे, असे अनेक अनेक आणि असे हजारो संस्थक आणि हजारो कार्यकर्त्यांची आंतरजातीय लग्न झालेली आहेत. त्या अर्थाने संघामध्ये जात किंवा जातीयता नाही. आता प्रश्न असा निर्माण होतो की संघाचे जे सुरुवातीचे जे लोकप्रतिनिधी आहेत, म्हणजे संघाचे मी चुकून म्हणालो, जनसंघाचे जे सुरुवातीच्या काळापासूनचे लोकप्रतिनिधी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला संस्थानिक दिसतील किंवा वरच्या जातीची मंडळी दिसतील किंवा समाजातला सुशिक्षित वर्ग दिसेल किंवा महाराष्ट्रात पाहिलं तर आपल्याला काही वरच्या जातींचेच खासदार आमदार सुरुवातीच्या काळात दिसतील. पण जनसंघाचं हे रूप पुढे पालटत गेलंय आणि त्याच्यामध्ये आज जर आपण लोकसभेची आणि संसदेची आकडेवारी काढून बघितली तर सर्वात जास्त ओबीसी, एससी आणि एसटी खासदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत. आता याचं प्रतिबिंब संघात कसं आहे तर संघाचं काम जे आहे ते अनेक सामाजिक क्षेत्रांमध्ये वाढत गेलं. म्हणजे आपण वनवासी ज्याला म्हणतो त्या आदिवासी क्षेत्रामध्ये संघाचं काम प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाढलं. ईशान्य भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढलं. खुद्द संघाचे जे स्वयंसेवक आहेत ते आज सर्व जातींमधनं, पोटजातींमधनं येतात आणि संघावरती आता एका कुठल्या तरी जातीचं प्रतिनिधित्व करणारी संघटना असा शिक्का मारता येणं शक्य नाही आहे. याचं कारण असं की भारताच्या चारी टोकांना जर आपण गेलात तर त्या टोकांमधल्या राज्यांमधल्या ज्या प्रमुख जाती जमाती आहेत त्यांचे जसे संस्थक आहेत तसेच त्या राज्यातल्या जे पिछडा असं आपण म्हणतो, मागासलेले असं ज्यांना आपण म्हणतो, त्या जातीतले, पोटजातीतले असे स्वयंसेवक आणि कार्यकर्ते सुद्धा संघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहेत. आणि ते चित्र आपल्याला भारतीय जनता पक्षाचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्यामध्ये उमटलेलं आपल्याला दिसेल. म्हणजे द्रौपदी मुर्मू या काही आपोआप राष्ट्रपती झालेल्या नाही आहेत ना. ते संघाचं जे एक सामाजिक अभिसरणाचं जी प्रक्रिया संघाने चालू केली होती, सुरू केली होती, त्याचं एक फळ म्हणून द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्यात. खुद्द मोदी हे काय पुढारलेल्या जातीचे नाही आहेत. मोदींची जी काय जन्मजात आहे ती गुजरातमधली एक मागास किंवा विकसनशील अशा प्रकारची जात आहे. त्या जातीतला एक कार्यकर्ता पंतप्रधान होतो हे सामाजिक अभिसरणाचीच एक प्रक्रिया आहे. आणि मला असं वाटतं की या प्रक्रियेमध्ये संघाला यश मिळालंय. आता याचा अर्थ भारतातले सगळे प्रश्न संपलेत का तर नाही, अस्पृश्यता पूर्ण गेली आहे का तर नाही, अनेक ठिकाणी जातीभेदांमुळे होणाऱ्या गोष्टी आपल्याला दिसतात. महाराष्ट्रात आत्ता अनेक गोष्टी घडलेल्या आपण सगळ्यांनी पाहिलेल्या आहेत. त्यामुळे आव्हान आहे, पण आव्हानाला संघाने उत्तर योग्य प्रकारे दिलंय किंवा संघाची दृष्टी प्रतिगामी नाही आहे. संघाची दृष्टी विकसनशील पुरोगामी आहे आणि सगळ्यांना आपल्याला एकत्र जायचं अशी दृष्टी आहे. त्यामुळे जातीयतेचा जो आरोप आहे संघावरती होणारा हा तथ्यावरती आधारित नाही आहे. तुम्हाला एक बारीकसं छोटंसं उदाहरण देतो.
गिरीश प्रभुणेंसारख्या सामाजिक कार्यकर्त्यानं संघाच्या संस्थकानं भटक्या आणि विमुक्तांमध्ये ज्या पद्धतीचं काम उभं केलं, आता ही मक्तेदारी काही वर्षापूर्वी, काही दशकांपूर्वी कोणाची होती? पण प्रभुणेंनी ते काम केलं, त्या माणसांना जोडून घेतलं. आता ते काय त्यांनी केवळ हिंदू राष्ट्रासाठी केलं असं नाहीये ना. त्यांनी त्यांच्या मागची त्यांची एक अंतःप्रेरणा आहे, एक सामाजिक भूमिका आहे, सर्वांना सोबत घेण्याची एक त्यांची आच आहे आणि ती संघ संस्कारातून आलेली आहे. त्यामुळे संघावरचा हा केवळ जातीभेदाचा, जातीयतेचा आरोप हा आता टिकणारा नाहीये. आपण जेव्हा संघासमोरची आव्हानं जेव्हा म्हणतो किंवा त्याचा विचार करतो तेव्हा मुस्लिम प्रश्न एक प्रकर्षाने दिसून येतो की संघाचं मुस्लिम धार्जिण्य नसणं किंवा मुस्लिम विरोधी असणं आणि मुस्लिमांना संघात प्रवेश आहे का याबद्दल खूप संदिग्धता आहे, यात खूप गैरसमज आहेत. तर मग तुम्ही कसं बघता सर या प्रश्नाकडे की मुस्लिम हे संघासमोरचं आव्हान आहे पुढच्या काळात, भविष्यामध्ये? एक छोटीशी आठवण सांगतो, ते म्हणजे संघाची जेव्हा स्थापना झाली त्याच्या आधी भारतातला एक सगळ्यात मोठा गाजलेला तिढा किंवा गाजलेला प्रश्न होता तो म्हणजे खिलाफतीचा. आणि संघाच्या स्थापनेला एक खिलाफतीच्या महात्मा गांधींनी दिलेल्या पाठिंब्याचा एक मोठा बॅकड्रॉप आहे. ते आपल्याला विसरता येत नाही. पुढे संघाची वाटचाल खूप वेगवेगळ्या अंगांनी झाली, पण तो तिथे आहे आणि तो मुस्लिम सेंट्रिक प्रश्न आहे. भारतातलं हिंदुत्व हे मुस्लिम केंद्री असू नये असं वाटणाऱ्यांपैकी मी एक आहे. म्हणजे हिंदुत्वाची किंवा भारतीय राष्ट्रवादाची मांडणी ही मुस्लिमलक्षी किंवा मुस्लिम केंद्री असू नये असं मला वाटतं. आणि कदाचित मला असं वाटतं की संघ सुद्धा त्या प्रकारे विचार करत असावा. याचं कारण असं आहे की भारतीय राष्ट्रवादापुढचं किंवा भारताच्या वाटचाली पुढचं मुस्लिम प्रश्न हे एकमेव आव्हान नाही आहे. त्यापेक्षा आव्हानं खूप जास्त मोठी आहेत. मुस्लिम प्रश्न हे आव्हान नाही आहे का? तर आहे. ते काय आव्हान आहे? तर मुस्लिम समाजाची दृष्टी एकूण विकसित होणं, त्याच्यानंतर मुस्लिम समाजाचा ऐहिक अशा सगळ्या विकासाच्या तत्वज्ञानाशी परिचय होणं, त्यांची जुन्या गोष्टींमधून जोखडातून मुक्तता होणं आणि त्यांनी भारतीय नागरिक म्हणून इतर सर्व धर्मांच्या बरोबरीनेच वागणं किंवा स्वतःच्या धर्मप्रेरणा या दुय्यम मानून राष्ट्रप्रेरणा प्रमुख मानणं. म्हणजे माझा धर्म कोणता आहे किंवा माझ्या धर्माला काय हे एका अर्थाने दुय्यम आहे. राष्ट्रप्रथम असं ज्याला आपण म्हणतो ते त्याच्यामध्ये आहे. आता मुस्लिम प्रश्नाचा तिढ्याला 2-3 अंग आहेत. एक अंग आहे ते फाळणीचं अंग आहे. फाळणी ही भारताच्या इतिहासातली एक अत्यंत महत्त्वाची, दुर्दैवी किंवा सखोल परिणाम करणारी जनमानसावर अशी घटना आहे. मला स्वतःला भारताची फाळणी झाली हे एका अर्थाने चांगलं वाटतं आणि फाळणी नावाचं वरदान असा मी लेखही लिहिला होता आणि त्याच्या मागची माझी एक काही तर्कसंगत अशी भूमिका आहे. ती आपण आता तूर्त बाजूला ठेवूया. पण मुस्लिमांचा प्रश्न म्हणजे काय आणि मुस्लिमांच्या प्रश्नाचा भारताला असलेला धोका किंवा भारताच्या वाटचालीतलं त्याचं स्थान म्हणजे काय? तर याच्यात 2-3 गोष्टी येतात. एक म्हणजे बहुपत्निकत्वाचा मुद्दा जो आता भारतामध्ये गेला आणि तिहेरी तलाक आता संपला, त्याच्यामुळे तो एक मुद्दा मिटला. मग पुढचा प्रश्न काय येतो? तर मुस्लिम समाजामध्ये वेगळ्या राष्ट्राची आकांक्षा भारतात आज शिल्लक आहे का आणि त्यासाठी काही चाललंय का, हालचाली चालल्यात का? तर आत्ता या क्षणी मला असं वाटतं की मुस्लिमांच्या अशा कोणत्याही संघटना अशा नाहीत की ज्या भारताची आता नव्याने फाळणी करू इच्छितात आणि भारताचे तुकडे पाडून आम्हाला वेगळं राष्ट्र वगैरे वगैरे नाही. तिसरा प्रश्न असा येतो की दहशतवादाचा मुद्दा येतो. आता दहशतवाद हा इस्लामी दहशतवादाचा धोका केवळ भारताला नाही आहे, तो सगळ्या जगाला आहे. आणि इस्लामी दहशतवाद हा इस्लामी मूलतत्ववादातून जन्माला आलेला आहे. तो मूलतत्ववाद जो आहे तो त्यांच्या धार्मिक तत्वज्ञानामध्ये आहे. ते धार्मिक तत्वज्ञान काही विशेष ग्रंथांवर किंवा विशेष शिकवणींवरती आधारित आहे. अशी ती सगळी साखळी आहे. त्या साखळीवरती उपाय काय? तर महाराष्ट्रामध्ये हमीद दलवाई यांनी स्थापन केलेला मुस्लिम सत्यशोधक समाजासारखे प्रयत्न वाढत राहणं
ऐहिक जीवनाशी मुस्लिम समाजाची ओळख होणं, ऐहिक यश मिळणं आणि आपल्या धार्मिक तत्वज्ञानाचा पुनर्विचार करण्याची मानसिक ताकद मुस्लिमांमध्ये येणं, मुस्लिम समाज येणं, ती हिंदूंमध्ये पण येणं आवश्यक आहे. हिंदूंमध्ये येत गेली. आपल्याला अनेक लोकांची नावं दयानंद सरस्वती, विवेकानंदांपासून अरविंदांपासून अशी मोठी नामावळी घेता येईल आपल्याला. अशी मुस्लिमांमध्ये तयार होणं हा त्यातला एक महत्त्वाचा प्रश्न. आता हिंदू राष्ट्र भारत होणार का आणि त्याच्यात संघाची भूमिका काय असेल किंवा दृष्टी काय, असं जर बघितलं तर भारताच्या लोकसंख्येचं जे कॉम्पोजिशन आहे ते आपल्याला बदलता येणार नाही. आपल्या भारतामध्ये आज जी काही टक्केवारी मुस्लिमांची आहे, जी काही टक्केवारी जैनांची आहे, बौद्धांची आहे, ख्रिश्चनांची आहे, शिखांची आहे, पारशांची आहे, ही सगळी टक्केवारी अशीच्या अशी ठेवूनच आपल्याला पुढची वाटचाल करायची आहे. मुस्लिम भारतामध्ये समजा आज 25 कोटी, 30 कोटी, 40 कोटी असतील तर ते तसेच 40 कोटीच राहणार आहेत. त्यांना सोबत घेऊनच भारताला वाटचाल करायची आहे. आणि दुसरी गोष्ट, आत्ता पुढच्या काही दशकांमध्ये भारताला अखंड हिंदुस्थानाच्या स्वप्नाचा विसर पडायला पाहिजे. भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, श्रीलंका, अफगाणिस्तान हे सगळे एकत्र येतील, हा सगळा एक प्रचंड मोठा भूभाग होईल आणि तो आमचा अखंड हिंदुस्थान असेल, या स्वप्नांना फारसा अर्थ नाही आहे. ज्याला रिअल पॉलिटिक्स म्हणतात त्याच्यामध्ये याला अर्थ नाही. याचं कारण असं आहे की या सगळ्या लोकसंख्येचं कॉम्पोजिशन, त्यांचे आर्थिक प्रश्न, जगातल्या वेगवेगळ्या महासत्ता, त्यांचे असलेले प्रभाव, त्यांचे असलेले इंटरेस्ट, याच्यामध्ये भारत ताकदवान होणं, भारत शक्तिमान होणं ही त्यातली एक महत्त्वाची पूर्वअट आहे. आणि त्याच्यामध्ये सर्वात जास्त हिंदूंची भूमिका असणार, कारण हिंदू ज्या देशात सर्वात जास्त आहेत. भारतीय संस्कृतीची आत्तापर्यंतची आलेली वाटचाल आपण कायम ठेवायची आणि भारतीय संस्कृतीमधली जी मूल्य आहेत आत्तापर्यंत जी महत्त्वाची टिकून राहिली आहेत पण ज्यांचा काही वेळेला विसर पडतो, काही वेळेला ती मागे पडतात, ती पुन्हा आणणं आणि ती सगळ्या जगाला देणं, हा त्याच्यावरचा एक व्यापक विचार आहे. त्याच्यामध्ये मुस्लिम पण आले, त्यात ख्रिश्चन पण आले आणि त्यात सगळे देश पण आले. म्हणजे पंतप्रधान मोदींनी भारतीय योगाचा जो दिवस जागतिक पातळीवरती केला ते एका अर्थाने सॉफ्ट हिंदुत्वच आहे आणि ते जास्त आधुनिक काळाला रेलेव्हंट पण आहे. आता असं सॉफ्ट हिंदुत्व आणखीन कुठल्या मार्गाने जातं? ते आयुर्वेदाच्या माध्यमातून जातं. ते 4 आश्रमांच्या, म्हणजे एका अर्थाने तुम्ही वानप्रस्थ स्वीकारणं किंवा पुढे संन्यास स्वीकारणं, म्हणजे मुक्त होत जाणं. ह्याचं भारतीय तत्वज्ञान जे आहे, फिलॉसॉफी, भारतीय तत्वज्ञानाला जगामध्ये इतकं समृद्ध तत्वज्ञान फार कमी देशांकडे नाहीच आहे. फार मोठं तत्वज्ञान आणि त्या तत्वज्ञानामध्ये वेगवेगळ्या धारा आहेत. ते काही एकाश्म नाही आहे, मोनोलिथ नाही आहे. म्हणजे आपल्या हिंदुत्ववाद्यांमधल्या काही मंडळींना याचं पण आकलन होण्याची गरज आहे की भारताची परंपरा खूप वैविध्यपूर्ण आहे. त्या सगळ्या वैविध्यपूर्ण परंपरांचं जतन करणं, त्या वाढवणं, मला असं वाटतं हा कार्यक्रम आहे. मुस्लिम प्रश्न त्या अर्थाने आता भारतासमोर आहे का, म्हणजे फाळणीच्या वेळेला जसा होता तसा आहे का, असा विचार एकदा करायला पाहिजे. दुसरं जे तू म्हणालास की मुस्लिमांना प्रवेश, तर आणीबाणीनंतर ज्या वेळेला बाळासाहेब देवरसांनी ज्या मुलाखती दिल्यात त्यात त्यांनी म्हणलं की त्यात एका मुलाखतीत त्यांनी असं म्हणलं की मुस्लिमांवरती कुठे बंदी आहे संघामध्ये. ज्या मुस्लिम नागरिकाला किंवा मुलाला वाटतं संघामध्ये यावं त्यांनी यावं, सहभागी व्हावं, आमच्या कार्यक्रमांमध्ये यावं, प्रार्थना म्हणावी. आता या ज्या सगळ्या आमच्या गोष्टी आणि आमच्या चौकटी आहेत त्या जर मान्य असतील तर संघात येऊ नका असं कोणी मुस्लिमांना म्हणाले नाही, ते येऊ शकतात. ही मला असं वाटतं एका अर्थाने उदार भूमिका आहे. आता संघाच्या कोणत्या गोष्टी मुस्लिमांना आवडत नाहीत आणि मुस्लिमांच्या कोणत्या गोष्टी संघाला आवडत नाहीत असा एकदा जर विचार केला आणि त्या मांडल्या तर असं आहे की भारतात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाची पुण्यभू आणि पितृभू भारत असावी या अपेक्षेमध्ये काही चूक नाही आहे. आणि मला वाटतं 1971च्या लढाईमध्ये किंवा पुढच्या लढाईमध्ये भारतीय सैन्याने स्वतःचा सेक्युलर बाणा टिकवून पाकिस्तानवरती विजय मिळवला.
एक बारीकसा आणखी याच्यात मुद्दा मांडतो ते म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारत, बांगलादेश आणि पाकिस्तान या 3 देशांची झालेली वाटचाल आणि जर त्यांची तुलना केली तर मला असं वाटतं बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळतील. आणि वेगवेगळ्या धर्मांच्या ज्या आग्रह करणारे जे आहेत लोक आणि किंवा ज्या संघटना आहेत त्यांनी पण पाकिस्तानच्या वाटचालीकडे एकदा जरा बघावं, म्हणजे त्यांना पण अनेक बाबतीत नवी दृष्टी मिळेल. पण मग मुस्लिमांचा विषय निघाला की साहजिक हिंदूंचा पण विषय आपण बोलायला पाहिजे. आणि जेव्हा संघ हा एक हिंदुत्ववादी विचार फॉलो करणारी संघटना आहे किंवा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारी संघटना आहे असं जेव्हा म्हणलं जातं तेव्हा हिंदू धर्मासमोर पण आत्ता धर्म म्हणून काही आव्हान आहेत. आणि त्यातलं एक आव्हान मला असं आत्ता समोर दिसतंय ते म्हणजे हिंदू धर्मात पण वाढत चाललेली कट्टरता किंवा एक धर्मांधता किंवा एक टोकाचा आक्रमकपणा जो आपल्या वेगवेगळ्या माध्यमातून दिसून येतो वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. तर हे आव्हान संघासमोर पण आहे की हिंदुत्वाचा जो विचार ते पुढे नेत आहेत त्याला कुठेतरी धार्मिकतेची किंवा कट्टरतेची किनार न लागू देणं आहे ना. कसं असतं की कोणती विचारसरणी जेव्हा असते त्याच्यामध्ये त्या एक असा मोठा रंगपट असतो, स्पेक्ट्रम असतो मोठा, आणि त्याच्यामध्ये अगदी कट्टर लोकांपासून मवाळ लोकांपर्यंत आणि या दोन्हींचा समतोल करणारे असे मधले लोक, ज्याला मध्यमग्ग असं म्हणतात, मधला मार्ग, असे लोकही असतात आणि टोकाचेही लोक असतात. त्यामुळे संघापुढे पण या सगळ्या लोकांना एकत्रित करून सोबत जाणं हे आहे. काही दिवसांपूर्वी मोहन भागवतांनी जी एक मुलाखत दिली होती त्याच्यामध्ये त्यांनी एक वाक्य फार महत्त्वाचं उच्चारलं होतं. त्यांनी असं म्हटलं होतं की प्रत्येक मशिदीच्या खाली मंदिर शोधायला जाऊ नका आणि किंवा शोधणं योग्य नाही, अशा प्रकारचं त्यांनी वाक्य उच्चारलं होतं. आणि ते फार महत्त्वाचं असं वाटतं की आपल्याला काय प्रत्येक ठिकाणी नवीन संघर्ष निर्माण करायचा नाही. ज्या वेळेला काँग्रेस सरकारशी वाटचाली चालू होत्या त्यावेळेला हिंदुत्ववादी संघटनांनी, विश्व हिंदू परिषदेने शेवटी असं म्हटलं होतं की आम्हाला फक्त या 3 धर्मस्थळांच्या बाबतीमध्ये तुम्ही मुभा द्या, काशी, मथुरा आणि अयोध्या, काशी आणि मथुरा, या ठिकाणी आक्रमणं झालीत आणि तिथे मूळ देवस्थान व्हावं. बाकी सगळ्या गोष्टी आपण आता विसरून जाऊया. तर मला असं वाटतं की ती भूमिका एका अर्थाने योग्य होती. आता सध्या वाराणसीचं चालू आहे, ते कोर्टामध्ये गेलंय. आता प्रत्येक ठिकाणचे लोक या कोर्टात जर गेले तर तिथे परत पाहणी आणि आर्किओलॉजिकल सर्वे वगैरे या सगळ्या गोष्टी सुरू होणार. आता काल परवा जे विधेयक लोकसभेमध्ये मंजूर झालंय वक्फचं, त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टींचा आपोआप निचरा होणार आहे आणि ते फार महत्त्वाचं विधेयक मंजूर संसदेमध्ये झाले. त्यामुळे अनेक प्रश्न मिटणार आहेत, अनेक प्रश्न मार्गी लागणार आहेत. आता अशा वेळेला जे कट्टर हिंदुत्ववाद मानतात किंवा प्रत्येक ठिकाणी ॲसर्शन करायचा प्रयत्न किंवा क्लेम करायचा प्रयत्न करतात की आमचं, त्यांची थोडीशी दृष्टी विस्तारून त्यांची दृष्टी भारताच्या भौतिक विकासाकडे, भौतिक आव्हानांकडे अशी कशी न्यायची, हा एक प्रश्न आहे. म्हणजे फार वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी जेव्हा पंतप्रधान झाले नव्हते त्यावेळेला ते एकदा असं म्हणाले होते की आज भारताला कदाचित नवीन प्रार्थना स्थळांच्या पेक्षा जास्त टॉयलेटची गरज आहे, अशा अर्थाचं ते वाक्य. ते नंतर ते कधी परत म्हणाले नाही, ते एकदाच तसं म्हणाले. पण ते एका अर्थाने ते योग्य होतं की तुम्हाला हे हवं आहे पण तुम्हाला हे पण हवं आहे ना. त्यामुळे जी भौतिक जी आव्हानं आहेत हिंदूंपुढची, भारतापुढची, त्याकडे या कडव्या लोकांचं लक्ष वळवणं हे दुसरा याच्यामधला एक धोका काय माहिती आहे का, की कडव्या हिंदुत्वाची पाठराखण करता करता जर आपण इतिहासातल्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन करायला लागलो आणि त्यांचं जर आपण पाठराखण करायला लागलो तर फार मोठा अनवस्था प्रसंग ओढवेल. म्हणजे उदाहरण सांगायचं झालं तर एखाद्या समजा राजस्थानामध्ये एखाद्या दलित तरुणाची वरात घोड्यावरनं निघाली आहे आणि ते उच्चवर्णीय होऊन त्याला मारणं किंवा हिंसाचार करणं, हे काय, हे अशा वेळेला हिंदुत्ववाद्यांनी स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे की हे आम्हाला मान्य नाहीये, हे असं करणारा हिंदू आमचा नाही, हा खरा हिंदू नाही. ते हिंदुत्व तुमचं पुढे जायला पाहिजे ना. ते आक्रमक हिंदुत्वाच्या नावाखाली भारतातली जर जाती व्यवस्था पुन्हा मजबूत झाली किंवा जातीभेदांना जर समर्थन मिळायला लागलं, मंदिर प्रवेशासारखे प्रश्न यायला लागले, तर त्या हिंदुत्वाला काही अर्थ नाही राहणार ना, त्या राष्ट्रवादाला काही अर्थ नाही राहणार. मग हिंदू सारा एक या घोषवाक्याला काय अर्थ राहिला. आता काही दिवसांपूर्वी एक अशी बातमी आली होती की एक छोटं बाळ कथित
दलित समाजातलं मंदिरात गेलं म्हणून हिंसाचार झाला. हे काय हे कसलं हिंदूंचं औदार्य? असं चालणार नाही. आणि मला असं वाटतं की पुढच्या आव्हानं जी आहेत हिंदू संघटनांपुढची किंवा संघापुढची, त्याच्यामध्ये अशा कळीच्या प्रश्नांवरती स्पष्ट ठोस नुसती भूमिका घेणं नाही तर कृती करणं, हे संघापुढचं ह्याच्या पुढच्या काळातलं आव्हान असेल. की जिथे जिथे हिंदू धर्मामधली जातीयता दिसेल, जातीभेद दिसेल, अस्पृश्यता दिसेल, उच्च नीचता दिसेल, तिथे संघाने पुरोगामी भूमिका घेऊन उभं राहायला पाहिजे की हे चालणार नाही आता ह्याच्या पुढे. आता यातल्या प्रतिकात्मक गोष्टी कशा आहेत की अयोध्येतलं मंदिर झालं तेव्हा भूमिपूजन दलित व्यक्तीच्या हस्ते झालं होतं. परवा ज्या वेळेला मंदिराचं पूजन झालं तेव्हा पंतप्रधानांनी सगळ्या लोकांचं पाद्यपूजन वगैरे केलं. या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण त्या प्रतिकात्मक आहेत. गावगाडा जेव्हा चालतो किंवा ज्या वेळेला सगळे सामाजिक व्यवहार होतात त्यावेळी ती होणारे भेदभाव, उच्च नीचता ही गेली पाहिजे असा आग्रह आता पुढच्या काळात संघाला धरावा लागेल. आणि तो ज्या वेळेला प्रत्यक्षामध्ये येईल त्यावेळेला हिंदूंच्या संघटनेला एक प्रकारचा भरीवपणा येईल. आपण मुस्लिम प्रश्न, दलित प्रश्न किंवा याबद्दल बोललो. संघासमोरची आव्हानं याची जवळजवळ या विषयात आपण जेव्हा बोलतो तेव्हा स्त्रिया आणि संघ यांच्याबद्दल कायम त्या परिप्रेक्षातून टीका केली जाते की स्त्रियांना संघामध्ये समान संधी किंवा स्थान मिळत नाही. आजही जर का आपण बघितलं तर संघाच्या मांडणीनुसार स्त्रियांना संघाचा स्वयंसेवक नाही होत आहेत. त्यांच्यासाठी एक वेगळी समिती आहे आणि त्या समितीच्या माध्यमातून त्यांना संघाचं कार्य करता येतं. तर मग हे संघाचं धोरण काय आहे आणि स्त्रियांना सामावून घेण्यासाठी संघ अजून अनुकूल नाही आहे का? मला असं वाटतं की प्रत्येक संघटनेचं एक प्रारूप असतं, एक त्याचा ढाचा असतो, एक स्वरूप असतं. आता राष्ट्रसेविका समिती ही आहेच आणि ती संघा इतकीच महत्वाची आहे, ती महिलांची आहे. बरं, संघाचा जर एक अपवाद सोडला तर संघाच्या ज्या सगळ्या बाकीच्या ज्या भातृ संस्था, भगिनी संस्था आहेत तिथे सगळीकडे महिलांना आणि मुलींना प्रवेश तरुणींना आहेच ना. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आहे, भारतीय जनता पक्ष आहे, भारतीय कामगार भारतीय मजदूर संघ आहे. या सगळ्या संस्थांमध्ये संघटनांमध्ये महिला बरोबरीने आहेत. तिथे महिला नाही आहेत असं नाही आहे. आणि मला असं वाटतं की एक म्हणजे राष्ट्रीय सेवक संघ हा पुरुषांची संघटना असणं याचा अर्थ तो पुरुष वर्चस्ववादीच असं आहे असं मानायचं काही कारण नाही आहे. म्हणजे राष्ट्रसेविका समिती ही जर महिलांची आहे तर उद्या असं कोणीतरी म्हणू शकेल ना की राष्ट्रसेविका समितीत पुरुषांना का प्रवेश नाही, असं उलटं पण म्हणता येईल ना. तसं नाही, ती महिलांची संघटना आहे, ही पुरुषांची संघटना आहे. आणि मला असं वाटतं की आत्ता जे मी संघाचा जो एक प्रवास बघतोय गेल्या 20 वर्षामधला, त्याच्यामध्ये संघाची म्हणून जी कामं असतात किंवा संघाचं म्हणून ज्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज चालतात त्याच्यामध्ये महिला सुद्धा मोठ्या प्रमाणावर असतात. आता नानाजी देशमुखांनी जी संकल्पना मांडली होती की दंपती कार्यकर्ते, म्हणजे त्यांच्याकडे तरुण आणि तरुणी हे एक विवाहित जोडपं एकत्र येऊन त्यांच्या तिथे काम करायचं, अशा प्रकारची त्यांनी संकल्पना यशस्वी करून दाखवली. तसे संघातही अनेक पती पत्नी हे एकत्र अनेक सेवा कार्य करतात की जी संघाची सेवा कार्य आहेत. म्हणजे उदाहरणार्थ आश्रमशाळा असतील किंवा वेगवेगळी सेवा केंद्र असतील किंवा आता मला मध्य प्रदेशातली काही आरोग्य केंद्र अशी माहिती आहेत की तिथे नवरा बायको डॉक्टर किंवा असे एकत्र काम करतात. आता ही संघाचीच काम आहेत, तिथे महिला आहेतच ना. म्हणजे त्याच्यामध्ये केवळ आक्षेप घ्यायचा म्हणून हा घेता येईल किंवा हे करा, हे करून दाखवलं तर तुम्ही करा असं म्हणता येईल. पण आहे या चौकटीमध्ये संघ परिवारामध्ये महिलांना स्थान नाही किंवा महिलांना महत्त्व नाही असं मला तरी वाटत नाही. किंवा आता विवेकानंद केंद्रामध्ये अनेक उत्तम महिला काम करतात, चांगलं काम करतात. किंवा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये महिला पदाधिकारी मोठ्या प्रमाणावरती आहेत. त्यामुळे या बाबतीत हा आक्षेप कितपत टिकेल मला माहिती नाही. आपण संघाची संघटनात्मक रचना जर का बघितली तर असं दिसतं की सरळ संघचालक हे सर्वोच्च पद आहे
आणि संघाची स्थापना झाल्यापासून म्हणजे 1925 पासून 100 वर्षामध्ये संघाचे 6 सरसंघचालक होऊन गेलेत. आत्ताचे जे मोहन भागवतजी ते 6वे सरसंघचालक आहेत. त्याच्याआधी 5 होऊन गेले आहेत. मग त्यात हेडगेवारांपासून गोळवलकर गुरुजी असतील, देवरस असतील, त्यानंतर मध्ये रज्जूभाईजी होते, सुदर्शनजी होते आणि मग त्यानंतर भागवत आले. मग यांची जर का आपण एक कास्ट बघितली सगळ्यांची तर असं दिसतं की त्यातले 5 लोक जे होते ते मराठी होते, इन्क्लुडिंग भागवतजी. आणि सगळेच जर का बघितले 100% तर ते सगळे उच्चवर्णीय होते. आणि संघावरती टीका करताना कायम एक मुद्दा हा वापरला जातो की संघ हा एक उच्चवर्णीयांची संघटना आहे, ज्यामध्ये उच्चवर्णीय सोडून बाकीच्यांना स्थान आहे, पण ते कधी सरसंघचालक किंवा कुठल्या मोठ्या पदावर जाऊ शकत नाहीत. तर यात किती तथ्य आहे आणि हे आव्हान आहे का संघासमोर परत एकदा? हे काय माहिती का की कोणत्याही सामाजिक प्रश्नाचं उत्तर हे कृत्रिमपणे शोधता येत नाही. ते समाजातून नैसर्गिकपणे असं उमलून यावं लागतं. आता तुम्ही जसं उदाहरण दिलं तसं मी भारताच्या पंतप्रधानांचं उदाहरण देतो आपल्याला. भारताच्या पहिल्या पंतप्रधानांपासून आजपर्यंत किती पंतप्रधान उच्चवर्णीय होते आणि किती पंतप्रधान हे कथित निम्न वर्गातले होते. आपण काढून बघा प्रमाण, आपल्याला उच्चवर्णीयच सगळे दिसतील. किंवा आता भारतीय न्याय संस्थेची मध्यंतरी आकडेवारी आली होती, ती आकडेवारी अशीच सांगते आपल्याला. याच्यामध्ये काय आहे की असं कोणाला तरी एखाद्याला उचलून प्रतिकात्मक असं ठेवता येणार नाही. आता 1977 साली ज्या वेळेला सत्तांतर झालं होतं त्यावेळेला मोरारजीभाईंचं सरकार गेल्यानंतर बाबू जगजीवनराम हे पंतप्रधान होण्याची एक खूप मोठी संधी चालून आली होती, पण ते तेव्हा झाले नाहीत. आणि त्याच्यामागे त्यांची जात हा एक ते महत्वाचा घटक होता. आणि तेव्हा संघ किंवा संघ विचाराचे लोक नव्हते, उलट संघ विचाराच्या लोकांचा बाबूजींना पाठिंबा होता. विरोध करणारी मंडळी वेगळीच होती, चरणसिंग आणि इतर काही मंडळी होती. पण त्यावेळेला जनता पक्षाने 1980च्या निवडणुकीमध्ये आपला पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून जगजीवनरामांना प्रोजेक्ट केलं होतं. म्हणजे तेव्हा जर जनता पक्ष निवडून आला असता तर बाबू जगजीवनराम हे पंतप्रधान झाले असते आणि ती आपल्या सामाजिक वाटचालीतला खूप महत्वाचा टप्पा ठरला असता. उत्तर प्रदेशात तो पुढे टप्पा अनेक वर्षांनी मायावती ज्या वेळेला मुख्यमंत्री झाल्या तेव्हा आला. मला असं वाटतं की आत्ता ज्या पद्धतीने संघाचा विस्तार होतोय किंवा संघाचा विकास होतोय त्या दृष्टीने येत्या काही वर्षांमध्ये किंवा काही दशकांमध्ये वरिष्ठ पदांवरती वेगवेगळ्या समाजातली मंडळी दिसतील, आज दिसायला लागलेली आहेत. आज जर तुम्ही त्यांच्या वेगवेगळ्या संघटना पाहिल्यात तर त्या संघटनांमध्ये अनेक भारतीय जनता पक्षाचं उदाहरण बघा. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष विविध समाजामधून आलेले आहेत. अगदी लक्ष्मण जे होते ते मला असं वाटतं दलित समाजातले होते. असं मगाशी मी तुम्हाला मोदींचंही उदाहरण दिलं. तर मला असं वाटतं की त्यांच्या मातृसंस्थेमध्ये सुद्धा आज ना उद्या हा बदल होईल. सुधारणांचा स्पर्श आधी कोणाला होतो त्याच्यावरती या गोष्टी अनेकदा अवलंबून असतात. मग आता असं तुम्हाला वाटेल की बंगालमधले सगळ्या क्रांतिकारकांमध्ये बंगाली उच्चवर्णीय का, किंवा सगळ्या क्रांतिकारकांमध्ये मराठी उच्चवर्णीय का, तर त्याचं कारण त्याचा स्पर्श त्यांना पहिल्यांदा झाला म्हणून ते झाले. हा स्पर्श जसा होत जाईल, लेखकांचं आपण उदाहरण बघा. आत्ता 100 वर्षापूर्वीपर्यंत सगळे लिहिणारी मंडळी कोण होती, पण आता नाहीये. आता ते चित्र बदललंय. आता सर्व वर्गातली मंडळी लिहू लागली आहेत. शिक्षणाचा प्रसार होतो, वेगवेगळ्या संधी मिळायला लागतात. तसं हे होतं. आणि ही अटळ सामाजिक प्रक्रिया आहे, ती कोणी रोखू शकणार नाही. ती चालू राहणार आणि ती होणार. फक्त कोणतीही गोष्ट मुद्दाम केली जात नाही किंवा ती करणं अनेकदा योग्य नसतं. सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेमध्ये ती आपोआप व्हावी लागते आणि ती जेव्हा आपोआप होते तेव्हाच ती टिकते. आपण संघाबद्दल एक विधान ऐकण्यात येतं कायम की संघ यशस्वी झाला हे कधी मानलं जाईल तर जेव्हा समाजाला संघाची गरज नसेल तेव्हा. जेव्हा समाजाला संघाची गरज लागणार नाही तेव्हा संघ त्याच्या कामात यशस्वी झाला असं म्हणलं जातं. आज 100 वर्षानंतर भारतीय समाजाला खरंच संघासारख्या संघटनेची गरज आहे? संघासारख्या संस्थेची म्हणजे संघासारख्या सामाजिक कामांचं मोहोळ उभ्या करणाऱ्या संस्थेची तर आहेच आहे. पण हे जे म्हणतो आपण की संघ आणि समाज असे वेगळे राहणारच नाहीत, अशी ही आदर्श स्थिती झाली. म्हणजे आपल्याकडे जसं
अशी एक आदर्श स्थिती की जिथे राजा नसेल, सगळे प्रजाजन समान असतील, कोणी शासक नसेल, शास्ता नसेल, हे आदर्श झालं. तसं व्हायला कदाचित अजून 500 वर्ष पण लागू शकतात. तो मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी मला असं वाटतं की संघाला यापुढे एका महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करावा लागेल. तो म्हणजे समाज आणि आपल्यामध्ये जर अंतर कमी ठेवायचं असेल, कमी करायचं असेल अंतर, आणि समाजशी जास्त हे करू, तर आताचं जे मला असं वाटतं आर्थिक विषमतेचं आणि चिरंजीव विकासाचं ही जी आव्हान आहे ना, त्याकडे संघाला जास्त गंभीरपणे पुढे पाहावं लागेल असं मला वाटतं. मग आता संघाचा स्वदेशी जागरण मंच आहे आणि तो स्वदेशीची भूमिका मांडत असतो. ती बऱ्याच प्रमाणात गांधीजींशी जुळणारी आहे, तशीच दीनदयाळ यांच्याशी, दीनदयाळ उपाध्यायांच्याशी पण जुळणारी आहे. पण भारताची आर्थिक वाटचाल मात्र आता वेगळ्या दिशेने चालली आहे. भारताची आर्थिक वाटचाल ही अशा चिरंजीव विकासाकडे आणणं आणि दुसरं एकूण आपलं मानवी समाजासमोर, मानवी समुदायासमोर एक अस्तित्वाचं एक मोठं आव्हान येत्या काही वर्षात ते आपल्याला वातावरण बदलांमधून दिसतंय. त्याला काही प्रमाणात संघाने ॲड्रेस केलंय. सगळ्या प्रश्नांवरती उत्तरं ते शोधतील असं नाही, किंवा ती त्यांच्याकडून एक्झिक्यूट होतील अशी अपेक्षा बाळगणं योग्य नाही. पण मला असं वाटतं की भारताच्या दृष्टीने आता पुढच्या काळामधलं जी आव्हानं आहेत त्याच्यामध्ये आर्थिक विषमता पूर्णपणे संपणं, अजून ते झालेलं नाही आहे. समाजातल्या सगळ्यातल्या तळागाळातल्या लोकांपर्यंत सर्व शिक्षण, आरोग्यासकट सुविधा मिळणं, आणि हे करताना स्वदेशीवरचा भर आणि चिरंजीव विकासाचं ते तत्व, या सगळ्याचा मेळ घालून कशी वाटचाल करता येईल. कारण काय झालंय की गेल्या 20 वर्षांचे जर आपण वाटचाल बघितली ना, तर इकॉलॉजिकल आव्हानांचा जो वेग आहे तो फार झपाट्याने वाढतोय. म्हणजे बेटं सागरात जात आहेत, अनेक जीवसृष्टीचा ऱ्हास होतोय, विकासाची आत्ताची संकल्पना योग्य आहे का असे मूलभूत प्रश्न पडत आहेत, कर्बठसा वाढत चालला, कार्बन फुटप्रिंट ज्याला आपण म्हणतो तो वाढत चाललाय, आणि वेगवेगळ्या आपल्यावरती जे वेगवेगळ्या विकारांचा ज्या लाटा येत आहेत त्या सर्व मोकळे होणारे व्हायरसेस जे आहेत जीवसृष्टीमधले ते त्रासदायक ठरत आहेत. आता हा खूप मोठा लांब पल्ल्याचा विचार आहे, आणि भारताला आता असा विचार करून चालणार नाही की विकासाचं जे तुम्ही मॉडेल आम्हाला दिलं, समजा अमेरिकन मॉडेल असेल किंवा युरोपियन मॉडेल असेल, त्या मॉडेलवरच आम्ही चालत राहू आणि पुढच्या 20-40 वर्षामध्ये वाटचाल करू, तर ते शक्य नाही. याचं कारण ते ज्या प्रमाणामध्ये ऊर्जा खर्च करतात किंवा ते ज्या प्रमाणामध्ये संसाधनं वापरतात तशी आपण वापरायची ठरवलं तर आत्ता जेवढी पृथ्वीवरची त्याच्या 7 पट लागतील, 7 पृथ्व्या लागतील. आता एवढ्या ही आपल्याला विकासाची वाट चालायची आहे का आपल्याला काही वेगळी वाटचाल करता येईल, आणि ती वाटचाल भारतीय विचारांमधून उमलू शकते का, असा विचार करावा लागला. आणि ज्यांना ज्यांना भारताची काळजी आहे, भारताच्या वाटचालीची काळजी, त्यांना हा विचार करावाच लागणार आहे. आणि त्याच्यामध्ये संघ येतो, कारण संघ असं म्हणतो की आम्ही भारताच्या भवितव्याची चिंता करतो आणि एका अर्थाने जगाच्याही करतो. तर तशी करायची असेल तर संघाला आपल्या आर्थिक आणि विकासविषयक अशा सगळ्या मांडणीची एक पुनर्रचना करावी लागेल. आणि नुसती ती पुनर्रचना करून चालणार नाही, ती राजकारणामध्ये प्रतिबिंबित व्हावी लागेल आणि ती सत्ताधाऱ्यांकडून करून पण घ्यावी लागेल. आता इथे मगाशी आपण जो म्हणालो होतो की संघाच्या ताकदीचा जो मुद्दा आला होता, तर ती ताकद त्यांना अशा वेळेला पणाला लावायला लागू शकते की आता आपल्याला या वाटेवर जायचंय आणि ती वाट आपल्याला चिरकाल मानवी वाटचाल करण्यासाठी योग्य ठरणारी आहे. अशा अर्थाने पुढचा विचार, पुढच्या 100 वर्षांचा विचार कदाचित या 100च्या उंबरठ्यावरती संघ करेल अशी मला अपेक्षा वाटते. सर, शेवटचा प्रश्न घेतो या पॉडकास्टमधला किंवा या विषयातला, की आपण जेव्हा संघासमोरच्या आव्हानांचा विचार करतो तेव्हा आपण मुस्लिम प्रश्नांवर बोललो, दलित प्रश्नांवर बोललो, स्त्रियांचं संघातलं स्थान बोललो, किंवा अजून जे काही संघासमोर आता हिंदू कट्टरतावादाविषयी बोललो आपण. बरोबर, तुम्ही या सगळ्या गोष्टींकडे समग्रपणे बघताना तुम्हाला काय वाटतं की संघासमोर आगामी काळात 100 वर्षांनंतर आता जेव्हा संघ पुढे जातोय
तेव्हा त्यांच्यासमोर काय आव्हानं असणार आहेत? मला असं वाटतं की भारत ही जी महासत्ता होणार आहे असं आपण जे म्हणतो, तर भारत ही महासत्ता होत असतानाच ती सगळ्या जगाच्या सर्व काळ मांगल्याची अशी काही वाट शोधू शकतो का भारत? तत्वज्ञानाच्या पातळीवरती भारताने शोधली आहे आणि ते भारताकडे आहे. भारताकडे जगाला देण्यासारखं खूप आहे. इतिहासामध्ये, भारताच्या संस्कृतीमध्ये, भारताच्या तत्वज्ञानामध्ये जगाला देण्यासारखं खूप आहे आणि ते आपण देतोय, देत राहू. आणि ते त्यातून जगाला खूप मोठा फायदाही होणार आहे. पण दुसऱ्या बाजूला आधुनिक आणि ऐहिक वाटचाल करत असताना आपल्याला, भारताला एक जगाला काही विकासाचं वेगळं मॉडेल देता येईल का, की ज्या मॉडेलमध्ये आपल्या समाजाची पण एकसंध अशी रचना राहील, आपलं कुटुंब व्यवस्था पण टिकेल, आपल्या स्त्रियांना समान संधी मिळतील, त्यांना समान अधिकार मिळतील प्रत्यक्षात, कागदोपत्री नव्हे. आणि दुसऱ्या बाजूला चिरकाल विकासाच्या दृष्टीने आपण काय वाटचाल करू शकतो. ते आता आपण या प्रश्नाकडे बघत नाही, पण आपण भारतातल्या जवळजवळ आज 70% नद्या या प्रदूषित झाल्यात. आणि त्या नुसत्या प्रदूषित झालेल्या नाही आहेत, त्या काठावरच्या लाखो कोट्यावधी लोकांना वेगवेगळे विकार देतात. जलजन्य विकार असतील किंवा इतर विकार असतील. हा प्रश्न आहे ना, हा हिंदू राष्ट्रापुढचाच प्रश्न आहे. कारण भारत जर हिंदू राष्ट्र असेल तर तो हिंदू संघटनेच्या प्रिव्ह्यूमध्ये यायला पाहिजे. राज ठाकरेंनी तो मांडला होता प्रश्न, त्यांच्यावर टीका बरोबर. झाली. किंवा हवामानाचा प्रश्न असेल, हवामान बदलांचा प्रश्न असेल, किंवा दुसरा एक प्रश्न आपल्याकडचा म्हणजे आपल्याकडचा औषधांचा जो अतिवापर आहे, पिकांवर होणाऱ्या, गुरांवर होणाऱ्या आणि माणसांवर होणाऱ्या. आपण सगळ्यांना प्रचंड औषधं देतोय, माणसांना देतोय, गुरांना देतोय आणि पिकांना देतोय, जमिनीला देतोय. हा सगळा जो अतिरेक चाललाय, एक प्रकारचा उपभोग प्रधान, हा माणसाच्या हिताचा आहे का, असा एक मुळातून विचार परत करायला पाहिजे. आणि याचं कारण आपण एकच मॉडेल आत्ताचं विकासाचं घेऊन बसलोय आणि ते अधिक 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 असं सांगत असतं. तर ते मॉडेल बदलून समाधान 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 आहे त्यात असं नव्हे, सर्व मिळून पण समाधान, असं काही करता येईल का, असा हा विचार आपण एकात्म मानवतावादाचं जे 3 व्याख्यानं दीनदयाळ उपाध्यायांनी मुंबईमध्ये दिली होती, त्याचं पुढे पुस्तक झालं, ते जर आपण बघितलं तर त्यांनी हा फार मुळातून याचा विचार केलाय. आणि तो विचार अर्थातच महात्मा गांधींच्याशी जोडणारा आणि जुळणारा आहे. आणि तो व्यापक प्रमाणामध्ये भारतीय संस्कृतीशी सुद्धा जोडणारा आणि जोडणारा आहे. तर मला असं वाटतं की भारताच्या पुढच्या वाटचालीसाठी जसं एक सांस्कृतिक पातळीवरचं किंवा सांस्कृतिक क्षेत्रातली आपली वाटचाल आहे, तशीच आपल्याला अर्थराजकीय आणि अर्थसामाजिक अशा प्रकारची सुद्धा वाटचाल वेगळी करता येईल का, हे खूप मोठं आव्हान. आता याच्यातली एक बारीकशी गोष्ट सांगतो आणि मी थांबतो. ते म्हणजे आत्ताचा जो महाकुंभ झाला, त्यावेळेला संघाने अशी एक मोहीम हातात घेतली की प्लास्टिकच्या वाट्या आणि थाळ्या नकोत, त्याच्याऐवजी तुम्ही एक थाळा, एक वाटी आणि एक पिशवी अशी द्या. कापडी एक पिशवी, एक थाळी स्टीलची आणि एक भांड, म्हणजे पुन्हा पुन्हा वापरता येईल आणि त्याचा कचरा का. आता ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, पण ती प्रतिकात्मक आहे. एका कुठल्या तरी उत्सवामध्ये अशा प्रकारची कृती करणं हे खूप महत्त्वाचं आहे, पण ते प्रतिकात्मक आहे. प्रतिकात्मकतेच्या पलीकडे आपण कधी जातो, जेव्हा ते धोरणांमध्ये येतं आणि व्यापक पातळीवरती या सगळ्या समस्येचा विचारून सगळा समाज आपली वाटचाल बदलतो किंवा एक नवी वाट स्वीकारतो. आता हे जे होतं की त्यावेळेला हिशेब आला होता की काही 1000 टन कचरा त्यामुळे वाचला, जो नदीमध्ये गेला नाही किंवा त्यांनी जमीन चोक नाही केली त्या प्लास्टिकनी. मोठा फायदा आहे, खूप मोठा फायदा आहे, पण तरी सुद्धा तो प्रतिकात्मक आहे.
आता संघाची जी ताकद आहे ती बघता अशा प्रतिकात्मकतेच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्षात पूर्ण सर्वंकष उत्तर या अशा प्रश्नांना शोधायची तयारी संघाला करावी लागेल. नक्कीच सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि सविस्तर आपल्याला चर्चा करता आली. पॉलिटिक्सच्या प्रेक्षकांना माझी विनंती आहे की तुम्ही जर का हा एपिसोड बघत असाल तर तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि द पॉलिटिक्स चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.